बापाने आमची दंडातली ताकद वाढवायला पाहिजे का डोक्यातली ताकद वाढवायला पाहिजे? आमच्या बापाने डोक्यातली, बरोबर आहे ना? आमच्या बापाने डोक्यातली ताकद जर वाढवली तर समजून घ्यायचं बाप ब्रिलियंट आहे. आमच्या बापानं मारामारी करायची शिकवायला पाहिजे का स्वारी म्हणायचं शिकवायला पाहिजे? आमचा बाप म्हणतो तू दांडा घे, मी रूम न घेतो, याचा खोबा काढू, तू थोरला चुलता जरी असला तरी मी खोबा काढितो त्याचा. महाराज, बाप स्वारी म्हणायला लावणारा असावा. समजायचं पोरग लय मोठं करायचं त्याला. पोराच्या कानाखाली मारली चौकामध्ये आणि पोरग तनतन करत आलं, अण्णा काय मारलं मला? कोणी? माझ्या चुलत भावाने मोठ्या. मारू दे, मारू दे, तुझ्या भावानेच मारलं ना, मारू दे. त्याचा बाप माझा मोठा भाऊ आहे आणि त्याच्या बापाने आपल्याला, मी लहान असताना आई वडील वारले, मोठा असल्यामुळं माझं लग्न केलं, 2 आत्याचे लग्न केले, 3 एकराची 30 एकर त्यानं घेतली आणि त्याच्यामध्ये मला 15 एकर दिली, त्याला 15 एकर आहे. म्हणजे तो जर त्याच्या पुरतं पाहिलं असतं तर 3 एकरात मला फक्त 1.5 एकर आली असते. हा सांगणारा बाप असा. तुला आणला, तुला कर बर ट्रॅक्टर चालू, त्याचा खोबा काढू. बाप घांगा आहे महाराज. बाप मिटवणारा असावा, पेटवणारा नको. माय बापांनो, महाभारतामध्ये जर जाल तर 2 बाप आहे, एक धृतराष्ट्र आहे आणि एक पंडूराजा आहे. एका बापाला किती पोरं? जो आंधळा होता त्याला पोरगी धरून 101, आणि पंडूराजाला. तरुण मित्रांनो, कोणते जगले आणि कोणते मेले? जगले आणि 100 गेले. कोणी मारले? पांडवाने. त्याच्यात एकाने मारले, त्याचं काय नाव? भीमानेच मारले, बाकीच कोणी नाही. कशामुळे गेले? फक्त मी पाना म्हणजे म्हातारं म्हणत होते, या लट्टी ऐकून देऊ नका. संपले. अहो, ताकदीचे पोरं होते, काय किरकोळ कारकोळ मावान गोवा खाऊन फिरणार नव्हते. रात रात मोबाईल पाहणारे पोरं नव्हते. संडासमध्ये 1.5 तास रील पाहणारे पोरं नव्हते. त्या गड्यात दणका चालूच आहे तोया पलीकडे. टाक पाणी कर कालच्या म्हणे, धन्य माता पिता तयाची. विठाल विठाल व्यायाम करणारे मुलं होते, बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे. युद्धाच्या वेळेस तुमच्या माहितीचं सांगतो, कर्णाचं वय 74 वर्ष होतं. युद्धाच्या वेळेस कर्णाचं वय 74 वर्ष, अर्जुनाचं वय 60 वर्ष, आणि गोपाल कृष्ण अर्जुनापेक्षा थोडे मोठे आणि कर्णापेक्षा लहान. युद्धाच्या वेळेचं वय होतं बरं का. आणि आपल्या घरातलं 32 वर्षाच पोरग म्हणतं, मा खोबा दुखत, मा टॉन्सिल सुजलेले, मावा खाऊ खाऊ. महाराज, बापाचा DNA जर स्टँडर्ड असेल तर बीज शुद्ध आहे. लक्षपूर्वक आहे का? बापाचा DNA जर शुद्ध असेल तर तुम्ही येणारी पुढची पिढी शुद्ध आहे. त्याची पुढे चाले बीजाची, त्याची पुढे चाले बीजाची,
फळे अमृताची वेली तेची पुढे चाले. बरं आम्ही केव्हापासून पळतोय? 4.5 किती होतो आम्ही? 4 कोटी होतो आम्ही. बापाकडून ज्या वेळेस आम्ही आईच्या पिशवी जायला निघालो ना त्यावेळेस एकटे नव्हतो, 4 कोटी. डॉक्टर बरोबर आहे ना? बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे, शरीरशास्त्र जाणणारे यांनी जरा लक्षपूर्वक आहे का, 4 कोटी मधनं आमचा नंबर लागला म्हणजे तेव्हापासून पळतोय. हे कळालं असेल तर धन्यवाद देईन मी, आणि हे कळलं नसेल तर फक्त आपण कोकणाचे तांदूळ खायचे. डाळडाठा खायला लावायचं मंडळीला आणि चमचेनी फुकून खायचे. सहज गिळत येत बिट्या, सहजच गिळत. आपल्याला कोकणाने पीत होत नाही, आपल्याला अपचन होत नाही, सगळं पचत फुकटचं. तुम्हाला जर कळलं असेल महिला मंडळ तर ठीक, नाही तर तुम्ही फक्त KYC न OTP याच्या पलीकडे तुम्ही जन्मालाच नाही आले. आणि त्याच्या पुढे जर पाऊल टाकलं तुम्ही तर बांधकाम कामगाराच्या पेट्या. घरी चांगलंय तरी मावाला फार्म भरायचं आता. अरे तू कोणच्या मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जाते? का सिमेंट कालायला जाती का कुठं जाती? काय आलं त्याच्यात? 5 ताट 5 वाट्या, डोक्याला लावायची बॅटरी चार्जिंग होती, उन्हात मच्छरदाणी, बुटड, 2 थाप्या. नको त्याच्या योजनेत सहभागी व्हाल, भगवंत तुम्हाला त्याच योजनेत काम करायला लावी ना. आपण योजनेवर जगणारे माणसं नाहीत हे लक्षात असू दे. योजनेवरती जगणारे माणसंच नाही होत आपण, योजना देणारे माणसं होत आपण. आम्ही शूर आहोत, आम्ही वीर आहोत. शूर आम्ही सरदार कायमची भीती. शूर आम्ही सरदार कायमची भीती. आम्ही शूर. कोण शूर? मांग, महार, समार, कुंभार, तेली, धनगर, मजारी, माळी, साळी, कोळी, लवार, सुतार, मराठा, 18 पगड जातीतले आम्ही शूर आहोत. आमच्या पोहराने मावा, आमच्या पोहराने गो, आमच्या पुरीनं कोणाबरोबर पळून जावं आणि तेरे बिंजिया नाही लाग मेरा राजा. आपल्या मुलीनं लक्षपूर्वक आहे का? लक्षपूर्वक आहे का? देव, देश आणि धर्मासाठी आमच्या पूर्वजांनी प्राण हातात घेतलं होतं.
अहो जे टोलवर उभा राहून टाळ्या वाजतात ना ते छक्के नाही, ते नाही छक्के. जे आपल्या धर्मात येऊन आपल्या धर्माला नाव ठेवून मोकळे होते ते ओरिजिनल छक्के. हे ज्याला ज्याला कळलं असेल त्याला त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त झेंडे. त्यांनी बाकी काही नाही करायचं महाराज. त्यांनी पोस्टर लावायचे आणि झेंडे साहेब आले 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 चला. येडी माके चांद बेटे न उदबत्ती लगा के हागणे को बैठे. माई जगत असताना घरातला बाप हा टेरिफिक असावा. बापाचे मित्र आपल्या घरात कोणते येतात हे ओळखण्याकरता आईची दृष्टी स्टँडर्ड असावी. सोपे नाही. हा घरातल्या महिलेला माणसं ओळखता आले पाहिजे तर ते घरदार चांगलं राहतं. आणि जिला माणसंच ओळखता नाही आले त्याची मंडळी खूप जाड झाली ते म्हणे आपण व्यायाम करू. व्यायाम केला स्लिम झाली, जे व्यायाम घेत होता का तिनेच पळून नेली. हे महाराज हे कळत असेल तर धन्यवाद आहे, नसेल कळत काही उपयोग नाही. माय बापांना इथं हे फार तयार लागते डोळे. हे 756 मेगापिक्सलचे आहेत कॅमेरे आहेत. याचं मेगापिक्सलिंग, याचं झुमिंग, ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती जे 8-8 किलोमीटर झूम करून 8K 4K दाखवतात ना व्हिडिओ, हे त्याच्यापेक्षाही कितीतरी क्वालिटीचे डोळे आहेत. हे भगवंताने बनवलेले. मायबापांनो माणसं ओळखायचं शिकवणारा बाप असावा. ज्या बापाने माणसं ओळखायला शिकवले ना ते पोरग गुंठा इकीत नाही पण घेत. आणि ज्या बापाला काहीच कळलं नाही म्हणजे नाडणी करतात. आशाला नाथबाबा म्हणतात. काय माये गेली होती भूतापास हरी नाही मुखासी अरे मुडा. माय बापांनो आशाच्या मिलनातून जन्माला येणारे उपजोनी करंटा अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसे ने होय. आणि आशे लेकर संत आपल्या घरात जन्माला यावेत याच्या करता जननी जनी तो जननी जननी जने तो आईसी जने. बाळंतनीनं असं बाळंत व्हावं. एक तर तिच्या बाळंतपणात संत जन्माला यावा, नाही तर शूर, नाही तर तू वांजुटी राय येड्याला जन्माला घालू नको. येड्याला नकोच. काही काय म्हणते मग ते काय आपल्या हातात राहतं का बाबा जेवण दिलेलं आहे असं. लेकर आणि पीक मोठं करायची जबाबदारी बागतदाराची आणि बागतदारणीची. याला काय करायचं याच्या आईनं बापाने ठरवा. याला क्लास 1 करायचं का क्लास 2 करायचं का SP करायचं का कलेक्टर करायचं का आमदार करायचं का खासदार करायचं. घरातलं वातावरण तेवढं क्वालिटी ठेवलं का नाही तर मी माझ बाप आहे आणि मग भले 7-8 आलं पुढे माया पुरी नीट राहते अंगा पळून जात्या. लोक म्हणते मस्त यो बाबा आहे पण किती बाराचा आहे तुम्हाला काय माहिती.
काय माहिती तुम्हाला? आता मी बाहेरून बाबा दिसतो का आतून? बोला ना. हो बोला ना. हा. आणि तुमच्यासारख्याला फसायला मी गोड गोड बोललो तर तुम्ही तवाच माया पुढे बंडल फेकता का नाही फेके? असे बरेच आहेत मायासारखे. सटाऊ गुरु के बटाऊ चेले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चेल, नाही तर दोघंही उपाशी मिळेल. खचक्याने एवढी लांब चिलीम काढायची ना. ओ अलग खोल दे पलक दुनिया को झलक का इलाज के राजा. हमने चिलीम भराए ताजा, तू भी दम माराने आजा. महाराज एक लक्षात ठेवा, हे डोळे पॉवरफुल लागतात. माणसं ओळखायची शिका मायबापांनो. आता रामकथा चालू आहे, बरोबर आहे ना? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. आमच्या बहीण परमपूज्य आदरणीय आरतीताई महाराज शिंदे यांची रामकथा चालू आहे या ठिकाणी. एक लक्षात असावं, आई रेस कोणी वळली होती? लक्ष्मणाने मर्यादाची रेषा ओलांडली आणि सांगितलं, वहिनी याच्या पलीकडे जाऊ नका. वहिनी गेल्या का थांबल्या? वय मंगल काको गंगवा तेव सुरेख वहिनी नाव राईट मध्ये नाव मला सारं येत आहे. संगीत वहिनी, परत मंगल काकू, पुन्हा पुष्पा अक्का, मुक्ताबाईन त्या बसलेल्या आहेत तिथं, लताबाईन त्या. मला सारं कळत. हां मर्यादा रेषा ओलांडली का राहिली वहिनी? बोला ना, ओलांडली. आणि आता लक्षपूर्वक, जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या या कलियुगात, ती रावणाच्या ताब्यात, आणि जी मर्यादेत ती रामाच्या ताब्यात. झालं. पण आपल्याला रावण बी ओळखीचा आला पाहिजे. रावण पण ओळखीता आला पाहिजे. जिला ओळखता आला ती पतिव्रता. बरं मला सांगा, रामाला कायाच्या माग दाढीलं होतं? होय लीला काकू? कुठं बसलेली लीला काकू? माग आहे. जमला आता. रामाला कशाच्या माग दाढीलं? हरण पितळचं होतं का चांदीचं होतं का सोन्याचं? सोन्याचं. नवऱ्याला काय माग पाठीलं? सोन्या माग. दुसरा सोन्या आला आणि उचलून न्याला. बरं त्या सोन्याचे घर सोन्याचीच होती. जिनं एवढ्या एवढ्या हरणामाग सोनं म्हणून पाठीलं, आता सोन्याच्या नगरीत बसलेली आहे. आता तिला ध्यान रामाचं व्हायला पाहिजे का? नाही. कशा माग पाठीलंय रामाला? मग आता इथं 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, एवढे 7 कोटी घर सोन्याचे आहेत. मग आता तिला रामाचं ध्यान व्हायला पाहिजे का? वय नाही ना. मग आता यांचे चर्चा राहते रामायण ऐकलं, तिला कसं उमजलं नाही, तिला कसा रावण ओळखला नाही. ते जाऊन दे माई. सगळ्यात अगोदर रावण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भूमीवर आलता? नाशिक पंचवटी. आणि आता खरात नावाचा रावण कुठं आला? नाही, यांचं आडनाव खरात असं, पण मेजर खरात नाहीत. त्यांनी 1 लाखाला चिचू का 1 लाख?
5 फड्याचा नाक दाखिला आणि चांगल्या चांगल्या आमदार खासदाराला मूत भारून पाजला, तरी रावण ओळखला. अरे ओळखण्याकरता ओळख करून देण्याकरता बापाने पोराचे, मंडळीचे, मुलीचे डोळे स्टँडर्ड करावेत. ज्ञानांजन घालावं लेकराच्या डोळ्यामध्ये. हो. आणि ज्या घरामध्ये ज्ञान शिकवल्या जातं त्या घरातलं पोरगण पोरगी लात मारीन तिथं पाणी काढतात. आणि ज्या घरामध्ये काही चर्चा नाही, काही नाही, रोज नवरा बायकोचे भांडणं, किचकिची मचमची तंतनी, त्या घरातले पोरं यशस्वी नाहीये. महाराज, मी मागच्या वर्षी बेटुळे महाराज दिवाळीच्या परेडमध्ये पुण्याला कार्यक्रमाला गेलो. भव्य दिव्य कार्यक्रम गुरुजी. आणि ज्यांच्या तिथं भोजनाची व्यवस्था केली, तिथं जेवण वगैरे केलं, तिथं ते घराचे मालक आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांची सून आहे, त्यांचा नातू आहे, असे बसलेले आहेत. मी म्हणलं उद्योग काय करतात? ते म्हणले 9 आयशेअर फाटाकडेची भरले आहेत. किती? 9 आयशेअर. त्याच्यातले 8 संपले. 7 दिवसात 1.5 कोटीचं प्रॉफिट केलं. किती? 7 दिवसात किती कोटीचं? हा, मग वाघात आणि गाढवात फरक आहे का नाही? आपली बुद्धी वाघाची असली पाहिजे का गाढवाची? हे जेणे त्याने ठरवून घ्यायचं. 7 दिवसात 1.5 कोटीचं प्रॉफिट कमवलं. 1 ट्रक उरलेली आहे. तो त्याच्या वडिलाला सांगत होता, पप्पा 1 ट्रक शिल्लक आहे, 1 आयसर शिल्लक आहे. त्याचा बाप म्हणला उद्या स्टॉल लाव. त्याच्या नाताला म्हणला तू त्याच्या शेजारी भुरुनाळ्याचे 1 टेम्पोचं स्टॉल लाव. हे मोठ्या माणसाचे विचार बरं का. आणि त्याच्या सुनेला सांगितलं असं कर, तुझ्या मालकाची दुकान असणारच आहे, त्यांच्या बाजूला तू रांगोळीचं स्टॉल लाव. हे कोण सांगते? घरातला सासरा त्या पोराला, सुनेला, नाताला. ही मोठ्यांच्या घरातली चर्चा. आपल्या घरात आज कोंबडीच खाल्लं, उद्या बोकडी आणू. कुठे आहेत आपण? आपण कुठे आहोत? माय बापांनो, बापाने लेकराला दिशा दाखवावी आणि दशा हाटून टाकावी लेकराची. आपलं पोरग क्लास 1, आपलं पोरग MBBS, आपलं पोरग SP, आपलं पोरग कलेक्टर, आपलं पोरग मोठा अधिकारी असावं आपल्या घरातलं पोरग. याच्याकरता बापाने पोराचे फॅट न वाढवता डोक्यातली ताकद जर वाढवली, बापाने पोराची हेअरस्टाईल करायची का हेअरस्टाईल? हेअरस्टाईल नाही. हो. आणि म्हणून डोक्याच्या केसाचं वळण बदलवणारा बाप नसावा, डोक्यातले विचार बदलवणारा बाप असावा. तर जीवनामध्ये आनंद आहे, तर जीवनामध्ये परमानंद आहे. बापालाही त्याच क्वालिटीनं चालवू लागणार आहे. बापालाही त्याच क्वालिटीनं चालवू लागणार आहे, पोरग तेवढं करायचं असेल तर. अन्यथा पोरं संपायच्या असतील तर मग आपल्याला कसं राहिलं तरी जमेल. महिला मंडळ, घरातलं वातावरण हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमचं घर किती मोठं आहे याला कोणी पाहत नाही, तुमच्या घरामध्ये विचार किती मोठे आहेत हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या घरामध्ये विचारच नाही आणि विचार नसेल तर समाधान नाहीये. विचारा वाचून समाधान समाधान नाही आहे. आणि जिथं विचार नाही तिथं किरकोळ कारणावरून भांडण होण्याची दाट शक्यता. जिथं विचार आहे तिथं स्वारी म्हणण्याची दाट शक्यता. मला माफ करा, मी पुन्हा असं चूक करणार नाही. हे जे म्हणतात समजायचं त्यांना फार मोठं शिखर गाठायचंय महाराज. ज्यांना काहीच कळत नाही, म्हाताऱ्या गावातल्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा नीट नेटकं बोलत नाही. का रे, अय काय चाललं, कुठं हिंडतो डांगऱ्या. पोरं मोठे नाहीत महाराज, त्या घरात पोरं डंडळेची कंडळे आहेत.
पोरं म्हणजे मोठे म्हणजे काही काही म्हणतात काही म्हणतात मा पोरग बुलेट वाकीत बुलेट वाकीत हा लय दंडळीची कंटळी तिने नग आईल्या नगरून त्याच्या बुलेटला सायलन्सर या गळात बसून आणलेला आहे डुड 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 फाय. ले 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 ले. हरणार या गावाच्या त्याचा. अरे तुमच्या गाडीच्या फायरिंगवरून तुमच्या बुद्धीची क्वालिटी कळते. येडी माके चांद बेटे न उदबत्ती लगा के हागणे को बैठे. महाराज मोठ्याची गाडी कधी येते न कधी जाती हे सुद्धा कळत नाही साहेब. दादा बाबाजी गव्हाणे महाराज मोठ्याची गाडी कधी येते न कधी जाती हे सुद्धा कळत नाही. आपली गाडी चालू झाली का सारं गाव चालू उठत आणि ते म्हणजे आला काय गांठ्या. फायरिंग वरून बुद्धी कळते. हां आणि माय बापांना म्हणून जगत असताना बापाचं दिग्दर्शन, कारण की बाप आपल्या जीवनामध्ये आपल्याला 5 ते 6 बाप लाभतात. एका बापाने जन्म दिला, एका बापाने अक्षराची ओळख करून दिली, एका बापाने चांगल्या प्रकारचा मार्ग दाखवला, शिक्षण सर्व्हिस लागल्यानंतर पैसे खर्चावे कसे हे एका बापाने सांगितलं. आणि तरुण मित्रांनो मित्र ओळखा, मित्र ओळखा. अशा काही घटना घडल्यात, अशा काही घटना घडत्यात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे कट कर बरं का, त्याच्यात टाकू नकोस. तुमच्या माहितीसाठी सांगतो की असे मित्र होते का लग्न झाले, दारू प्यायला लागले आणि नको ते कृत्य करून बसले. मित्राने मित्राच्या बायका मित्राला दारू पाजून पळून नेल्या. तू गांग्या आहे तू. हो भयान परिस्थिती आज ही. कळणं महत्वाचं आहे. याच्याकरता ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी अथी आणावे मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. माय बापांनो हे डोळे पॉवरफुल करणारा बाप असावा, बुद्धी स्टँडर्ड करणारा बाप असावा, आणि शुद्ध आहार खाऊ घालणारा बाप असावा. आणि याच्याकरता चरण पहिलं जगी ऐसा बाप बाप
सतीश महाराज जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. बाप कृतज्ञ असावा. एखाद्याने आपल्यावर उपकार केले ना तर त्या उपकाराची जाणीव ठेवणारा बाप असावा. कृतज्ञ नसावा, कृतज्ञ असावा. आणि ज्या घरामध्ये कृतज्ञता आहे त्या घराला संत कळालेले आहेत महाराज. ज्या घरामध्ये कृतज्ञ आहे माणसं बरेच आहेत असे. एक जण मोटरसायकलून पडलं माणिक दौंडीच्या घाटात आणि बिनसूत झालं.